नानाभाऊ सोपान देपाळे, गाव पाथरगाव बुद्रुक, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. 2024 मध्ये आंतरवालीमध्ये दादाने असाच एक मोठं आंदोलन केलं, पण त्याच्यात देतो म्हणून त्यांनी आम्हाला फसवलं आणि फसवून स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालून आम्हाला देतो म्हणून आम्ही गुलाल लावला आणि गुलाल घेऊन आम्ही गावाकडे गेलो की आम्हाला आरक्षण देतो म्हणले, पण त्यांनी आम्हाला दगाबाजी केली. तर ह्या बारीस आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून माझे शेतकरी बांधव, मराठा बांधव सर्वच ह्या उद्याच्या 29 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभाग, वरून राजाची हजेरी असून रात्रंदिवस बेजार येतं, तरी हे लेकराला कुठंतरी आम्हाला अडचण असल्यामुळं देतो म्हणून फसावगिरी करीत आतापर्यंत आली. पण आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारे वापस जाणार नाही. हा मुंबई म्हणजे आमची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारे कोणाला माघारी घेऊन कुणी धमकी देऊन अशा धमक्या देऊन पाहिल्या, पण माझे आता मराठी बांधव कुठल्या धमकीला भेणारे नाही. जीवावर उद्धार होऊन कोणाला न गालबोट लावता, न कोणाला काही बोलता अशी पद्धतशीर आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं मागायलो. याच्यासाठी रात्र दिवस धडपड करायला तर जरांगे पाटील तरी हे दाद देणार. तर आमचं सगळ्याचं असं इमानदारीने पाठबळ आहे दादाला. दादाच्या कुठल्या केसाला जर धक्का लागला तर आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार. ते आमच्यासाठी स्वतःचं घर त्यांनी असं रस्त्यावर सोडून आमच्यासाठी रात्रंदिवस धडपडा करायला. तर ह्या मुलाचं वाटोळं इथून मागं झालं, इथून पुढे न होता, आत्महत्या न होता. त्याच्यामुळं ह्या सरकारकडून कोण्या हालतमध्ये आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाहीत आणि परत गावाकडे घेतल्याशिवाय जात नाहीत. गावाकडे लोक आम्हाला विचारतात, आम्ही त्यांना सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारे आमची खूप दादाच्या आशीर्वादाने मुंबईसारख्या शहरामध्ये आपली राजधानी खूप आम्हाला जिव्हाळा द्यालीत लोक. कुठं काय कमी नाही, तुम्हाला काही अंतर असं काही वाटून देऊ नका. आम्ही 8 दिवस लागू, 15 दिवस लागू, दादासोबत राहून आम्ही आरक्षण घेऊ. जो आम्हाला माणूस जो बोलतो, ज्याच्या हातात सत्ता आहे, त्याचं न नाव घेता तुम्हाला सांगतो एकमेव माणूस एकच आमच्या मराठ्याच्या मुळावर उठला आहे. पण त्याला पाया पडून सांगलो, नको आमचे असे हाल करू. ज्या रामायणामध्ये घडलं ते तू आम्हाला घडवायलास, असं घडू नको. तुला आम्ही कधीही माघारी घेणार नाहीत. कशामुळे घेणार नाहीत की हे आम्ही जे दिलंय त्याला देऊन तो आम्हाला उलट वार करायला आहे. तर त्याचा पश्चाताप आमच्या सगळ्या मराठी बांधवाला झालेला आहे.